9 मधली सर्व सुज्ञ जनता ही आमच्या पाटील परिवारवर प्रेम करते आणि ती सर्व जनता म्हणजे आमचं एक कुटुंब आहे. कुटुंबाची लोक म्हणून ते आम्हाला इथं दरवेळी संधी देतात. पण त्या संधीचा आम्ही दरवेळी सोनं करत आलो. विकासाची कामं म्हणजे ती कुठलंही काम असो त्यासाठी आम्ही अहोरात्र झटतो. ती विकासाची कामं करत राहतो. लोकांवर आलेल्या संकटाला रात्री बेरात्री कधी पण किती वाजता पण आम्ही आमचा दार त्यांच्यासाठी 24 तास उघडा असतो. आम्हाला फोन आले कुठं काही झालं तरी आम्ही तिथं 2 ते 5 मिनिटात आम्ही पाटील परिवाराचा एक तरी सदस्य तिथं उभा असतो. गेल्या टायमाला नाशिर पाटील जे नगरसेवक होते त्यांनी विकासाची खोपोली शहरामध्ये जेवढं काम नसं झालं तेवढं आमच्या प्रभागामध्ये आम्ही सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन ती कामं केलेली आहे. त्या कामाच्या जोरावर आम्ही ही आमची उमेदवार दिलेली आहे घरातली तस्लीम नासिर पाटील. हे शिक्षक म्हणजे उच्च शिक्षक आहेत आणि ते लोकांच्या संपर्कात असल्यामुळे लोकांची मागणी असल्यामुळे आम्ही त्यांना पक्षाने उमेदवारी दिली. त्या उमेदवारीवर पूर्ण आमच्या प्रभाग 9 मधली सर्व सुज्ञ जनता त्यांच्या पाठीमागे आहे. ते माझ्या माहितीप्रमाणे सर्वात खोपोलीमध्ये सर्वात जास्त मतांनी लीडने येतील असा मला विश्वास वाटतो. तर पूर्ण प्रभागातील जनता या आमच्या कामावर व आमच्या विश्वासावर दोन्ही उमेदवार आमचे जो आम्ही अनुचित जमातीचा जो आमचा सुतक गणेश सोमा जो उमेदवार दिला आहे तो इथला स्थानिक उमेदवार दिलेला आहे. तो आयात केलेला नाही. तो लहानाचा मोठा तो इथं आपल्या प्रभाग 9 मध्ये झालेला आहे. त्याचे सर्वांशी लोकांशी संबंध आहे. तो एक आपला गरीब कुटुंबातला असल्यामुळे एक आम्ही त्या पक्षाने त्याला संधी दिली आणि त्या संधीचा तो पण सोना करेल आणि विकासाच्या कामासाठी तो मोठा योगदान देईल असा आम्हाला विश्वास वाटतो. म्हणून पक्षाने त्याला तिकीट दिली. प्रभाग 9 मधली सुज्ञ जनता ही खटारे चिन्हासमोर बटन दाबून त्यांना भरघोस मताने निवडून देतील आणि आमचे नगराध्यक्ष जे उमेदवार ते बी आमच्या प्रभागात मधले असल्यामुळे डॉक्टर सुनील गोटीराम पाटील यांनाही भरघोस मत या प्रभाग 9 मधनं भेटेल असा मला विश्वास वाटतो.